जय राम कृष्ण हरि। 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 सा ग म प ग म प ग म प ग म प नि म प नि म प नि म प नि सा प नि सा प नि सा प नि सा ग नि सा ग नि सा ग ग ध ग ध नि सा नि प नि प म प म ग म ग सा ग म ग म प म प नि सा नि सा ग ध ग ध नि सा नि प नि प म प। Krishna
संत कृपा झाली इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळा आली.
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला से विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत का झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले ओझा ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया विठाला पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येवो लागती माघारे मृत्यू तू कमने जाती पुण्यजय अधोगती पुण्यजय अधोगती पुण्यजय अधोगती तू कमने जाती पुण्यजय अधोगती
इथले भोग उत्तम आहे, पण ते सदा सर्व काळ आपल्याला मिळू शकत नाही. त्या घरातून पदच्युती गच्छंती होणार आहे. त्याच्यावर पितृलोक माऊलींनी फार ज्ञानेश्वरीत गोड सांगितलं. काही माणसं पितृ तर्पण करतात, पितृव्रत करतात. आता आपण काय करतो, दशक्रिया म्हणा, पिंडदान म्हणा, तेवढाच विधी करतो. 10व्या दिवशी पिंडदान, दशक्रिया, फार झालं तर 13व्या दिवशी 13वा गोड जेवण, त्याच्यानंतर वर्षाला वर्षश्राद्ध. पण काही माणसं पितृभक्त असतात, ते फक्त त्या दिवशीच नाही, वडील गेल्याच्या दिवसापासून ते वर्षश्राद्धाच्या दिवसापर्यंत पूर्ण 1 वर्ष दररोज दुपारी 12 वाजता वडिलांच्या नावाने पिंडदान करतात. दुपारी बरोबर 12 भाताचा वगैरे पिंड करून त्याला अंगठ्याद्वारा तर्पण करायचं असतं, पाणी घालतात. आणि नियम आहे हे पितरांचं व्रत ज्यानं अंगीकारलं स्वीकारलं त्याला त्या वर्षभरात बाहेरचं पाणी सुद्धा घेता येत नाही. अन्न तर लांबची गोष्ट. असे काही महात्म्य आहेत, पितृभक्त आहेत, वर्षभर करतात, काही काही जीवनभर करतात. आमचे एक मित्र आहेत ब्राह्मण कीर्तनकार, इकडे पालमला, नारायण महाराज पालम, ते पितृतर्पण करतात. ते भागवत कुठल्याही गावात असू द्या, पाणी सुद्धा घेणार नाही, घरूनच कॅन बिंड घरून. हे नियम आहेत. बाहेरचं अन्न सेवन करायचं नाही, बाहेरचं पाणी घ्यायचं नाही. वर्षभर पितरांसाठी कोणी वर्ष करतं, कोणी 12 वर्ष करतं. अशी जी पितरांची व्रत करणारी मंडळी आहे त्यांना मृत्यू पश्चात ते घर प्राप्त होतं, त्याला पितृलोक म्हणतात. ज्ञानेश्वरी ओवी आली त्याची. अथवा पितरांची व्रते वाहती जयाची शिष्टे जीवित्व सरलिया तयाते पितृत्ववरी, याला पितृलोक म्हणायचे. काही लोक चंद्रलोकाला जातात, योगी जीवन सांगितलं. सुचोदेशे प्रतिष्ठापे स्थिरम आसनम आत्मनः, 6व्या अध्यायात पूर्ण सांगितलं योग्याचं जीवन. तो काय काय साधना करतो, उडियाना बंद, जालंधर बंद, मूळ बंद, पुन्हा कुंडलिनी कशी जागृत करतो, ह्या सगळ्या साधना करत असताना काही योगी निर्विकल्प समाधीपर्यंत जातात. पण काही योग्यांचा समाधी प्रवेश व्हायच्या अगोदरच मृत्यू काल ओढवतो. आणि मृत्यू काल ओढवल्यानंतर त्याची गतीवर योग साधना केलेली वाया जात नाही. त्या योग साधनेच्या जोरावर तो चंद्रलोकापर्यंत जातो. म्हणजे चंद्रलोक नावाचं घर त्याला मिळतं. तेही घर चिरकाल योग साधनेचं पुण्य आहे तर त्या घरात राहतो आणि त्या पुण्य समाप्तीनंतर खाली येतो. पण इंद्राची कशी झाली, अधोगती झाली, पुण्यक्षय अधोगती. पण यांची अधोगती होत नाही. सुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्ट जायते. योग भ्रष्ट महात्मा पवित्र सुचिरभूत कुळामध्ये पुनर्जन्माला प्राप्त होतो. विठाला त्याच्यावर सत्यलोक नावाचं घर आहे, तेही आपल्याला प्राप्त करून घेता येईल. माऊली म्हटले 100 जन्म आपल्या शुद्ध ब्रह्मकर्म झालं पाहिजे. 101 जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीतोच ब्रह्मा आणू हे. 100 जन्म ब्रह्मकर्म आपल्याकडून झालं पाहिजे. आता सांगताना बरेच जण चुकीचं सांगतात. 100 जन्म ब्राह्मणाच्या घरी घेऊन ब्रह्मकर्म केलं पाहिजे असं म्हणतात. सुख जन्म तुमचा कुठेही होऊ द्या, कर्म तुमचं ब्रह्म असलं पाहिजे. चांगलं कर्म तुम्ही कोणत्याही घरी जन्माला येऊन करा. वारकरी संप्रदायाच्या नजरेमध्ये पवित्र जीवन जगणारा, निष्काम परमार्थ करणारा जीव कोणत्याही कुटुंबात जन्माला आला तर तो ब्राह्मणापेक्षा वरिष्ठ. आणि ब्राह्मणाच्या घरी जन्माला येऊन अधपती जीवन जगू लागला तर तो संप्रदायाकरता मिलेंच्या पेक्षाही त्याज्य आहे. आपल्या गावात भाषेत एक शब्द आहे बघा, आपण शुद्ध भाषेत ब्राह्मण म्हणतो, खेड्यापाड्यात म्हणा म्हणा त्याच्यातच आलं. ब्राह्मण वेगळा, ब्राह्मण वेगळा. ब्रह्म जानाति इति ब्राह्मण, ज्याला ब्रह्म कळलं तो ब्राह्मण. अजून ऐका, जन्मात जायते शूद्रः संस्कारात द्विज. ज्याला जन्म आईच्या उदरातून झाला, ज्याला जन्माचा विटाळ आहे ते सगळे शूद्र आहेत. आपल्याला जन्माचा विटाळ आहे, त्याचं कारण आहे शरीर विटाळाचे
आळे. अरे आईला जो महिन्याला विटाळ येतो ना, तो विटाळ थांबणं म्हणजे मानवी देहाची निर्मिती आहे. हे काय फार चांगलं आहे असं समजू नका. नवठाई फाटून गेली ते द्वा आम्हासी दिदली नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. आईचा मासिक धर्म थांबणं म्हणजे गर्भधारणा. याचाच अर्थ आईच्या देहातली जी घाण आहे ती मानवी देह धारण करून जन्माला येते. किती विटाळा असेल ह्या शरीराचा विचार करा. म्हणून ह्याला जन्मतानाही विटाळ पाळायचा आणि याच्या मृत्यूनंतरही विटाळ पाळायचा, कारण हे विटाळातूनच आलेलं आहे. विठाला महाविटाळ शरीर स्पर्श आहे. आईच्या उदरात वास आहे 9 महिन्याचा. मातेची उदर गृहरी विष्ठेच्या दातात उकडोनी 9 मासवरी जन्म जन्मोनी मर. हा विटाळ आहे ना. मग सगळे क्षुद्र आहेत. ज्याला ज्याला हा देहधर्मातून जन्म आहे ते सगळे क्षुद्र आहेत. मग द्विज कधी झाला? उपनयन. गुरुंनी तुम्हाला डोक्यावर हात ठेवला, कानामध्ये मंत्र दिला, जानू परिधान करायला दिलं, त्या दिवशी तुम्ही द्विज झाला. मग जन्मानं कोणाच्याही घरी जन्माला आले असला तरी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तीनही ठिकाणी जन्माला आलेल्याला उपनयन संस्कार करून घेण्याचा अधिकार आहे. संस्कारात द्विज उच्च. आणि उपनयन संस्कार करून वेदाध्ययन करून वारकरी पंथाच्या नियमावलीमध्ये ज्यांनी जीवन जगलं तो ब्राह्मण. असे 100 जन्म त्याचे ब्रह्मकर्म करण्यात गेले, तो ब्रह्मदेव होतो. पण त्या घरात गेल्यावरही कायम स्वरूपी वास्तव्य करता येत नाही. माऊली बोलले, भगवान बोलले, आ ब्रह्मभवना लोका पुनरावर्तन वरती माऊली त्याच्यावर बोलले, थोरिवेचे मान पाहे पा जो सृष्टी बीजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीची मापा शीग झाला. शीग माहिती आहे का तुम्हाला? बरं जाऊ द्या. धान्य कशाने मोजतात? आदले. अजून पाहिले हा शेर. शेर झाला की झालं, बाकी जाऊ द्या. आपण सहजच म्हणतो त्याचा शेर भरलाय. शेर भरल्यावर वर लावतात. हा बस मला तेच पाहिजे होतं. शिगेवर गहू असतो. उड्या मारताय मी शिगेवर. आजूबाजूचे म्हणते थोडं थांब. शेर पालथा झाला की तू बुडाला जाणार. शिगेवरच्या उड्या मारायच्या नाही. आज जो शिगेवर आहे शेर पालथा झाला जाणार आहे. ब्रह्मदेव जरी आज शिगेवर असला तरी सृष्टी नावाचा शेर पालथा होईल. तेव्हा सत्यलोक नावाचं घर सोडून त्याला ही रसा तळाला जावं लागेल. आणि याच 2 कारणांना तुकोबाराने त्या पदांना नकार दिलाय. तेथे चित्त सोडावे लागणार आहेत. म्हणून ब्रह्मादिक पदे दुःखाची तेथे चित्त जनी जडोलीस. आम्हाला नको देव करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. मी हे घर सांगतोय
पशुपशवादिकांची घरं झाली, साधू संतांची घरं झाली, देवादिकांची घरं झाली. आता आणखी 2 घरं सांगतो. महादेवाचं कैलास घर आहे. जरी त्याला घराची हौस नसली, जरी त्याने स्मशानी वास केला असला तरीही त्याचं वास्तव्य असलेलं कैलास घर आणि शिवभक्तांना तो तिथं घेऊन जातो. कैलासासी नेला भिल्ल पानेडी बैस, ते घर उत्तम आहे, उत्तम आहे. आणि आता त्याच्या वरचं घर आहे आमच्या भगवान विष्णूचं घर आहे, त्याला आपण वैकुंठ म्हणतो. आणि आमच्या ज्ञानोबारायांनी तुम्हाला मला त्या घरात प्रवेश मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. रामकृष्ण मन, ज्याच्या ध्यानी मनी रामकृष्ण आहे तेने वैकुंठ भुवनी नित्य सत्य मीत हरिपाठ जासी कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी. त्याच्याकडे कळीकाळ वाकड्या नजरेनं पाहणार नाही आणि त्याला वैकुंठात प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण हरिपाठ करणाऱ्याला जरी वैकुंठ मिळत असलं, देवानं आमच्या वारकऱ्यांना जरी वैकुंठ देऊ केलं असलं तरी आमचे वारकरी वैकुंठाला जायला तयार नाही. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी. देवाचा नामदेवरायाचा थोडा वादच झाला याच्यावर. देव म्हणले ना अरे माझा बंगला आहे, किती खर्च केलाय तुला माहित आहे का? कुठून कुठून इंजिनियर मागवले, कुठून कुठून प्लायवूड मागवलं, कुठून कुठून फर्निचर वाले मागवले. बालाजी साहेबांना नाशिकवरून मागवले होते फर्निचर वाले स्पेशल नाशिक. त्याने लय हौसेनं बांधलं महाराज. देव म्हणले ना यार मी घर बांधले, मला 12 वर्ष लागले घर कंप्लीट करायला, माझं स्वतःच घर आहे आणि तू चक्क नकार देतो. नामदेवराय हसले म्हणले हे बघ देवा, तुझ्या झोपड्याचं आम्हाला कौतुक सांगू नको. वैकुंठ खोपट जुनाट झोपडी नको आडाडी, आम्हाला त्याचं कौतुकच नाही तुझ्या वैकुंठाचं. आमच्यासाठी पंढरपूर हे तुझ्या वैकुंठापेक्षा 1000 पटीनं चांगलं. आम्हाला माहित आहे ना केलंच तू वैकुंठ, पण आम्हाला हेही माहित आहे आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगर. अगोदर पंढरपूर केलंस आणि आम्हाला ह्याची गोडी लागली. बरं ते सगळं जाऊ दे. तू म्हणतो ना वैकुंठ माझं, वैकुंठ माझं. बायको शपथ घेऊन सांग बरं खरंच तुला आवडते का? नामदेवराय देवाला बोलले आवडते का सांग. नावडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडले. तुला जर जे पाहिजे ते सुख तिथं मिळालं असतं तर तू सुखा करता वेडा होऊन वैष्णवाच्या घरी आला. सुखा
वैकुंठ सदनी राहिला सदनी राहिला धन्य धन्य ते वैष्णव सदन जे लक्ष्मी सहित शोभे नारायण या सुखा देव वेडावला वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला वैकुंठ जर चांगलं घर असतं देवा तर ते घर तुलाही आवडलं असतं आता नामदेवरायाचा युक्तिवाद अशा खूप ओव्यात देवाला वैकुंठ आवडत नाही अशा नाहम वसामी वैकुंठे योगी नाम उभे रवो मद भक्ताय गायंती तत्र तिष्ठामि नारायण आता एक शपक प्रमाण आपण म्हणतो नेहमी पण ते शपक आहे माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही प्रमाण आहे देवडी करायला घातलं नाही तरीही एखाद्या वेळेला वेळ असल्यावर आणि पहिलं प्रमाण होऊन 7-8 मिनिटं झालेले असल्यावर मग मध्ये घ्यायला काही अडचण बी नाही आई माझ्यापेक्षा चांगली मित्राला वनव्यात जाळण्यापेक्षा तर लय चांगले आता आमचं काय चाकोरीच असतं महाराज आम्हाला कसं आहे आम्ही मोठ्या घरचे लेखी मला माळ वास्करांची आपले मोठे महाराज सुद्धा वास्कर आबाच्या कीर्तनात बसत नव्हते महाराज मारुतराव महाराज टाळ घेऊन उभे राहायचे त्या उंडेगावला महाराजांनी आबांचं कीर्तन ठेवलं होतं वास्कर आबांचं मग दुपारी मारुतराव महाराजांचं झालं संध्याकाळी आबांचं होतं रात्री मग दुपारी मारुतराव महाराजांनी कीर्तन बसून केलं ऐका नीट स्वतः कीर्तन बसून केलं पण आबाच्या कीर्तनात मारुती महाराज टाळ घेऊन उभे राहिले लोक म्हणले महाराज तुम्ही उभे गबसा म्हणले आमच्या मालकाचं कीर्तन आपल्या सगळ्यांचे मालक परभणीत आहेत पण परभणीकरांचे मालक वास्कर आहेत मला त्यांची माळ आहे आबांची माळ आहे आणि शिक्षण जोग महाराजांच्या संस्थेतलं झालंय त्यामुळे आमचं माहेरही मोठं घर आहे आणि सासरही मोठं घर आहे लेकी बी मोठ्या घरच्या आणि सुनाई मोठ्या घरच्या पदर सोडून चालत नाही पदरातच राहावं लागतं आम्हाला साकोरी म्हणजे ज्ञानोबारायने ओवाळले तो मी वैकुंठी नसे एक वेळ भावबिंबी न दिसे वरी योगी आणि मानसे उमर परितयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेत नाम दोष बरवा करीती देवा हा युक्तिवाद नामदेवरायाचा तुझं घर तुला आवडत नाही आम्हाला कसं आवडेल उदाहरण खेडेगाव सप्ताहाची शेवटची 2 कीर्तन जागर काल आमच्या सारख्या महाराजाला दिल्या गेल्या आम्ही कीर्तनाला गेलो रात्रीचं कीर्तन संपलं एक गृहस्थ आमच्याकडे आले म्हटले महाराज माझ्याकडे मुक्कामाला चलावं तुम्ही अशी माझी इच्छा आम्ही म्हटलं वा जाऊ पण आमची अडचण एकच आहे मंदिर जवळ थांबलो तर झोप लागायची नाही जागर असतो काकडा असतो पारायण लवकर सुरू होते आम्ही प्रवासानं दमलेलोय जिथं आवाज येणार नाही तेवढ्या लांब घर असलं तर सांगा ते म्हणले लय लांब आहे 4 किलोमीटर हा म्हणलं मग चालतं पण मी म्हणलं मी एकटा नाही माझ्यासोबत 6 जण आहेत 2 वादक आहेत 3 गायक आहेत आणि आमचा ड्रायव्हर आहे असू देव म्हणला महाराज 10 जण असू दे आपलं घर मोठं नेला आम्हाला त्या माणूस हौशी होता महाराज फोन करून पोरांना सांगितलं आम्ही जाण्याच्या अगोदर 7 गाद्या तयार होत्या 7 गाद्यांना मच्छरदाणी लावल्या होत्या 7 गेल्या बरोबर महाराज बासुंदी सारखं घट्ट दूध 7 ग्लास प्यायला पाण्याच्या बाटल्या आणून ठेवल्या हात जोडले त्याने महाराज का ह्या 7 गाद्या निवांत झोपा 8 वाजेपर्यंत उठायचं नाही 8ला उठू 4 बाथरूम आहेत म्हणला या कांगोळ्या होत्या तुमच्या 9 वाजेपर्यंत तयार होतो 9:30ला काला सुरू मी म्हणलं ते सगळं खरंय पण गाद्या 7च दिसायला ते म्हणले मग तुम्ही 7 गाद्या 7 का तुम्हाला 2-3 गाद्या लागतात का काय मी म्हणलं तसं नाही आम्ही 7 गाद्या 7 ते सगळं बरोबर आहे पण तुम्ही 8वे शिल्लक आहे ना तुमची एक गादी लावा ना तो म्हणला छे छे माझी गादी घरात नसते
आमच्या दोन बाजा तेव्हा अंगणामध्ये, एक बायकोची एक माझी, त्या बाजावर आम्ही अंगणामध्ये झोपत असतो. मी म्हणलो वारे आम्ही पाहुण्याने तुमच्या घरात झोपायचं आणि तुम्ही घर मालकाने अंगणात बास टाकून झोपायचं, कशामुळे? त्यानं उत्तर फार गोड दिलं. तो म्हणला महाराज घरात ढेकणं एवढे झाले अंग टाकायला उशीर हल्ला चढवते, त्याच्यामुळे आम्ही आपलं अंगणात. आता आम्ही काय म्हणू, तुम्ही अंगणात आणि आम्ही घरात. म्हणलं मालक अजून 6 बाजा मागवा आणि त्याच्या शेजारी लावा. आता तुमची बाज जिथं आमची बाज तिथं. तुमचं घर असून जर तुम्हाला आवडत नसेल तर ते आम्हा बाहेरच्या लोकांना आवडण्याचा प्रश्न येणार नाही. तसं नामदेवराय म्हणले, देवा वैकुंठ तुझं घर असून तुला आवडत नसेल तर ते आम्हाला आवडण्याचा प्रश्न येणार नाही. करिता वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी विठाला. पशुपशवादिकाची संताची देवादिकाची घर तपासून आलो आपण. आता माणसाच्या घराकडे येऊ. आपल्याला 2 घर आहे. आत्म्याला राहण्यासाठी जे घर आहे त्याला शरीर म्हणतात आणि शरीराला राहण्यासाठी जे घर आहे त्याला विटामातीचं घर म्हणतात. हाडा मांसाच्या घरात जीवात्मा राहणार आहे आणि विटामातीच्या घरामध्ये शरीर राहणार आहे. हे घर महत्वाचं आहे. कैसे घरात घरकुल केले, ओले मोतिकेचे मंदिर, आत 6 जण. हे घर सांभाळायचं ना, उंदरांचा बंदोबस्त करा. भयानक उंदर आहेत महाराज. काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार. आपल्याला बारक्याच पिल्याने घोटाळ्यात टाकलंय. अहंकार अजून लांब आहे विठाला. हे 6 उंदर आहेत महाराज. आणि कसलाही माणूस असू द्या महाराज, त्याला घमंड आहे का नाही सांगा. कोणाला मी काय बस यालाच अहंकार म्हणायचं. हे उंदीर लागलाय आपल्या घराला. मी काय कमी वाजवणारा विचार ह्याला नाही. कुठलाही वाजवणारा वाटतंय मी काय कमी. कारवा तू कमी नाही, पण तुझ्यासारखे बरेच 50,000 फिरायलेत महाराष्ट्रात. काय टेन्शन घेतो तू? गायकांना वाटतं मी काय कमी, महाराजाला वाटतं मी काय कमी. कार तुझ्यासारखे तर लाख फिरायले. कोणी कोणापेक्षा कमी नाही, पण तुझ्यापेक्षा कोणतरी जास्त आहे. हे पहा, अहंकारानं फार मोठं नुकसान होतं. तू का म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व. हे गोड वाक्य सांगू. उंच डोंगर चढायचा, निरीक्षण करा. वाकून चढणार का ताठवून चढणार? एवढं कळलं तर आजचं हे सगळं गणितच कळलं. ज्याला उंचावर जायचंय त्याने काय केलं पाहिजे? बस वाकायला शिकलं पाहिजे. ज्याला वाकायला जमलं त्याला उंचावर जाणं अवघड नाही. ताठ होऊन जाताल तर झटक्यात खाली येतात. नम्र झाला भोता महापुरे झाडी जाती तेथे नवाळे वासुकी, तेथे नवाळे वासुकी, तेथे नवाळे वासुकी. महापुरे झाडी जाती तेथे महापुरे झाडे जाती तेथे लहानपण देगा देवा मुंगी साखर. तुका म्हणे जाण व्हावे लहान. हे अहंकार नावाच्या उंदराचा बंदोबस्त आहे. बघा, पक्ष्यांना जर उंच भरारी घ्यायची असेल तर त्याला काय पाहिजे? पंख असले पाहिजे.
पक्ष्यांना उंच भरारी घेण्यासाठी पंखांची गरज आहे, माणसाला उंच भरारी घ्यायची असेल पंखांची गरज नाही. माणूस जितका वाकला तेवढी उंच भरारी घेतो, वाकायला शिकलं पाहिजे. आज आपल्याला देहघराचा विचार नाही करायचा, विटामातीच्या घराचा विचार करायचा. शरीर राहण्यासाठी मूलभूत गरज म्हणून आपण भूगोलात 5वी पासून अभ्यास करतोय. अन्न, वस्त्र, निवारा. पहिला प्रश्न कपड्यांचा, ते आई वडिलांकडून मिळतात, समारंभात नातेवाईकांकडून मिळतात. आज आणला असेल ना चिलगिरी साहेबांनी कोट, कोट दिसायला साहेबाकडे. हा सासरीने आज आणावाच लागतो आहे. मग असा कपड्याचा प्रश्न सुटून जातो. पोटाचा प्रश्न कठीण आहे, तो कष्टाशिवाय सुटत नाही. पोटासाठी हातपाय हलवावे लागतात, कष्ट करावे लागतात. देरे हरी पलंगावरी असं होत नाही. सगळ्यांचा जन्म काय गर्भश्रीमंत घरात होत नाही. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलं, गरीब कुटुंबात जन्माला आलं, कष्ट करावेच लागतात आणि पोटाचा प्रश्न सोडवावाच लागतो. पण गमक फार सुंदर झालं बघा. नोकरी, उद्योग, व्यवसाय, काम धंदा करून माणसाने पोटाचा प्रश्न सोडवतो. पण दुसरी भानगड मागे लागते. एकदा पोटाचा प्रश्न सुटला की मग सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरू होतो. पोटाचा प्रश्न सुटल्यानंतर सुटलेल्या पोटाचा सुरू होतो. मग लोक वजन कमी करण्याकरता प्रयोग सुरू करतात. विठाला अन्न आहे, वस्त्र आहे, आणि तिसरी मूलभूत गरज आहे निवारा, घर. आता घर असावं कसं असावं ते सुविचार पण फार गोड आहे. पहा, तुम्ही वाचला असेल. घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तो नुसती नाती. नात्यांचा बाजार नको, प्रेमाचा पाझर असणारी माणसं नात्यात असली पाहिजे. नाहीतर नात्यांना गोत्यात आणणारी नाती गोती भरपूर आहे. नात्यांना गोत्यात आणणारी नाती गोती भरपूर आहे. नात्यांना गोत्यातून काढणाऱ्या नातेवाईकांची सध्या गरज आहे. आता घराची संकल्पना आहे का सुभाषितकारांनी इतकी गोड म्हणली. सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदू भाषिणी. ज्या घरात 24 तास 365 दिवस आणि वर्षानुवर्ष आनंद अपेक्षित आहे, सानंदम सदनम, तिथं अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी, सुताश्च सुधिया कांता मृदू भाषिणी. ज्या घरातलं जोडपं एक दिलानं वागणारे, एक विचारानं वाटचाल करणारे, त्या घराला घरपण यायला वेळ लागत नाही. आणि ज्या घरातलं दाम्पत्य एकमेकाला क्रॉस कनेक्शन मध्ये चालतंय, प्रत्येक वेळेला त्यांच्या विचारातून खटके उडतात, वागण्या बोलण्यातून खटके उडतात, त्या घराचं घरपण नष्ट व्हायला सुद्धा वेळ लागत. वेडिंग आणि वेल्डिंग असे दोन इंग्रजीत शब्द आहेत. वेडिंग म्हणजे लग्न आणि वेल्डिंग म्हणजे लोखंडाचा जोड. वेडिंग आणि वेल्डिंग त्याच्यात गणित सांगतो तुम्हाला. फरक काय? वेडिंग मध्ये मन जुळावे लागतात, तेव्हा दोन शरीर एक होतात. आणि वेल्डिंग मध्ये दोन लाकडं जर ते लोखंड जोडल्या जातात पण झटके जास्त असतात. मग जर एक विचार असेल दोघांचा तर ते वेल्डिंग होईल, आणि विचार भिन्न असतील तर ते वेल्डिंग होईल. करंट सारखंच काम आहे महाराज. हे करंट सप्लाय करणाऱ्या वायर असतात ना, त्याच्यात दोन वायर असतात, बरोबर. एक करंट आणि दुसरं आर्थिंग. आणि हे दोन्ही असे समांतर चालले पाहिजे, एकमेकात घुटमळले नाही पाहिजे. आर्थिंग कनेक्शन एक झालं तर झटकाच आहे महाराज. तसं आहे संसाराचा गाडा असाच आहे महाराज. ह्या दोन वायरी, एक करंटची वायर आहे आणि एक आर्थिंगची वायर आहे, दोन्हीनी समांतर चालत राहायचं. उजेडच उजेड, आणि दोन्ही जर एकमेकात घुटमळल्या रगवा झटकेच झटके. मग झटके खायचे का प्रकाश करायचा आहे हे दोघांना दाम्पत्यानं ठरवायचं. दोघं दोन कुटुंबातून एकत्र येणार आहेत. दोघांच्या चालीरीती भिन्न असतील, संस्कार भिन्न असतील, बालपण वेगळ्या वातावरणात गेलं असेल, शिक्षण वेगळ्या वातावरणात झालं असेल,
पण जेव्हा दोघांना सोबत यायचे तेव्हा दोघांनी कॉम्प्रोमाइज, तडजोड. तुम्हाला सांगू तडजोडीशिवाय पर्याय नाही. हे सूत्र आहे जीवनाचं, हे सूत्र बनवायचं. ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी. तडजोड करत पुढे चालायचं. आम्हाला प्रत्येक कीर्तनाला असेच सुंदर गायक, असेच तयारीचे वादक मिळतील असं नाही. कधी कधी लय मजा येते महाराज, दुखतय खुब्यात असं वाजवणार, तरी त्यालाही 2 तास वा क्या बात आहे म्हणून जावं लागते. आम्ही पूर्वेकडे असतो, गायक पश्चिमेकडे असते, तरीही क्या बात आहे, क्या सुरेल गाया म्हणावं लागतं. तडजोड ऍडजस्टमेंट आहे, करावी लागते. सगळं तडजोड करत जायचं. प्रत्येक ठिकाणी असं चांगलं माईक मिळेल असं नाही. कधी कधी पडलेलाच उमेदवार येते नशिबाला, किती आवळा त्याला ते मान टाकून देते. ऍडजस्ट आहे ना. संसार म्हणलं की तडजोड करावीच लागते आणि तडजोडीतून पुढे जायचं. बघा, नवऱ्यानेही 2 पावलं मागे येण्याचा विचार केला पाहिजे आणि बायकोनंही, ज्याला टिकवायचंय त्यानं 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवायची. आपल्याकडे आता एक असं एक सध्या कुठेही एकच महाराज. आता मी इथून निघून जाऊ द्या, 2-4 बसले चर्चा, कीर्तन चांगलं केलं पण लय फुगीरच वाटलं. 2 तासात तुला कळलो का मी कसा येते. आपल्या प्रतिक्रिया कोणाला विचारा, त्याला काय कळतंय, ह्याला काय कळतंय. खरे रे बाबा, त्यालाही काही कळत नाही, ह्याला बी काही कळत नाही, पण तुलाही काही कळत नाही, त्याचं काय करतो हे ध्यानात ठेवा. तुला काय कळत नाही, ह्याला काय कळत नाही म्हणण्यापेक्षा मला काय कळतंय हे बघा ना. हे गोड वाक्य सांगू का, मला काय कळतं हे मला आयुष्यभर नाही कळलं तरी चालेल. काय कळत नाही हे आधी मला कळलं पाहिजे. मला काय कळत नाही हे ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी मला थोडं थोडं कळायला सुरुवात झाली असं म्हणायचं. विठाला आणि मला जे कळत नाही ते मला कळतंय असा विनाकारण आव मी आणायचा. आता मृदंग आहे, मला बिघडला लागला कळत नाही, खरंच कळत नाही, मला वाजवता पण येत नाही. मग मी विनाकारण त्यांना का त्रास द्यायचा. उगाच इकडून हाना तिकडून हाना. त्यांनी मृदंगीत आणून उभा केला आणि मला म्हणले कुठं हाणायचं तिथं हाना. मग मी म्हणते मला कुठं येत नाही तर गप कीर्तन कर, कशाला त्रास देतोय त्याला. हे आमचं झालं, आता तुमचं आहे काय. तुम्ही तरी जेवायला बसल्यावर गप जेवतात का. भाजीच अशी पाहिजे होती आणि भाजी तशीच पाहिजे होती, भाजी अशीच पाहिजे होती आणि भाजी तशीच, भाजी अशी करायला पाहिजे आणि भाजी तशी करायला पाहिजे. एकाच दिवशी बायकोनं तुमच्या हाताला धरलं आणि स्वयंपाकघरात नेलं आणि हात जोडून म्हणली आजची फोडणी जरा तुम्ही टाका आणि मलाही कळू द्या भाजी कशी करायची असेल. मग तिथं म्हणते मला कुठं येत नाही तर गिळ गपचूप. का त्रास द्यायलाच तिला. जे आपल्याला कळत नाही त्यात डोकं घालायचं नाही. पुरुषांनी घर कामात त्यांना मार्क देत जावे. अरे अचानक महाराज आपण फोन करतो, घरी 7-8 माणसं घेऊन यायलोय, नाश्ता आणि चहा पाणी करणारे. घरी पोहे आहेत का विचारात घेतले का, रवा आहे का माहित आहे तुम्हाला, तांदूळ आहेत का, मुरमुरे आहेत का, कांदा आहे का, जिरे मोहरी संपले का, ते काही नाही, डायरेक्ट फोन. आणि 10 माणसं घेऊन तुम्ही घरी जाता, ती माऊली तिथून पुढे 15व्या मिनिटाला तुमच्या हातात नाश्त्याच्या प्लेट देते, नाश्ता संपायच्या चहाचे कप आणून देते. हे सगळं झाल्यावर पाहुणे वाट लावून किचन मध्ये जात जा आणि तिला म्हणत जा बस तू आहे म्हणून माझा रुबाब आहे. समाजात आज 10 माणसं प्रतिष्ठित माझ्या घरी आले आणि समाधानाने आज टाळ्या वाजल्या, मग त्यांना पण अपेक्षा आहे ह्या गोष्टीची, एवढं ध्यानात ठेवा. तिला म्हणत जा अरे मी मिशावर हात फिरवतो, बाजारामध्ये साहेब पाटील मालक म्हणून रुबाबात मिरवतो. हे सगळा रुबाब कोणामुळे, तू अरे 4 पाहुणे आले प्रतिष्ठित माणसं आणि घरात तुमच्या चहाचा घोटही नाही मिळाला तर पाहुणे जाताना काय म्हणणार आहे, हे मोठं घरन पोकळ वासा. लयच गप्पा हाणते, चहा पाजायची अवकात नाही आणि चहा कर म्हणून बायकोला सांगायची ह्याच्यात हिम्मत नाही. बघा आपली इज्जत आपला रुबाब कोण सांभाळतं. आणि तुम्ही बी जरा नीट टेन्शन दे जाऊ नका. हे घरी बायकाचं एक चुकतंय बघा, ते माणूस काय करून आलंय, किती कुटाण्यातून आलंय त्याचा काही अंदाज घ्या. घरी आल्याबरोबर आरडाओरडा, पप्पे आज शाळेत गेला नव्हता आणि मला सांगू नका पुन्हा. बाई बस जरा, त्याला घरात आलंय ते तिथे साहेबाला सोबत वाद घालून आलंय, साहेबानं त्याला 1.5 तास ताणलंय,
ते टेन्शन त्याच्या डोक्याला, त्याच्या खालचे नीट काम करत नाही ते टेन्शन डोक्याला, मार्च महिन्यामध्ये फायली पूर्ण करायच्या ते टेन्शन डोक्याला, आणि तेवढं टेन्शन घेऊन किर उन्हात ते गाडी चालवीत घरी आलंय. आणि आल्याबरोबर त्याला एक ध्यानात ठेवा, नवरा आल्याबरोबर पाण्याचा ग्लास तांब्या त्याच्या हातात गेला पाहिजे, न मागता. तुम्ही न मागता पाणी दिलं तर दूध दिलं, त्यानं मागितल्यावर तुम्ही पाणी दिलं तर तुम्ही पाणीच दिलं, आणि त्याने मागूनही जर तुम्ही पाणी नाही दिलं तर रक्त पाजल्याचा दोष तुम्हाला लागला. ना मांगे दिया सो दूध बराबर, मांग लिया सो पाणी, छीन लिया सो खून बराबर, हे संतो की बाणी. मागायची वेळ एवढी होती, घरी आलं ना त्याला टॉवेल काढून देत जाव, हातपाय धुवून घ्या, घाम आला उन्हातून आला, हातपाय धुवून झालं, पंखा बिंखा लावी जाव, एसी असला तर एसी सुरू करीत जाव, बसवलं की मग तांब्या भरून आणून देत जाव. भले त्यानं बाहेरून टाकून आलेलं असलं तरी टाकून येणं त्याचा स्वभाव आहे, पण त्याला तांब्या भरून पाणी देणं हे आपलं पत्नी म्हणून कर्तव्य आहे. आपण आपल्या कर्तव्यात कसं करायची नाही. त्यानं मागायची वेळ येऊ दे, त्यानं मागितलं तुम्ही दिलं, पाणीच दिलं. आणि त्यानं 4 वेळा म्हणलं अगं पाणी, पाणी म्हणतोय ग, अगं पाणी. मधून आवाज खणखणीत आला, डोळे फुटले का, तांब्या दिसना का, जीव चालला का पाण्यावर, घेऊन पेता येईल, रक्तच पाजलं बो. ठेव का, बाहेरचा डोलारा पतीनं सांभाळावा आणि घराचा डोलारा पत्नीनं सांभाळावा, ही वाटचाल सानंदम सदनम सुताश्च सुधिया कांता मृदू भाषिणी या पदाबद्दल बोललो. विठाला दोघं कमावते असतील तर घर कामात सुद्धा दोघांनी हात बटवावा. काय अडचण, हो का, दार लावून झाडू मारायला काय अडचण नाही, मी बी मारितो कधी कधी, काय अडचण आहे, आपलंच घर आहे ना, बांधून ठेवायचं एवढं मटण. बायकोही नोकरी करते, आपणही नोकरी करतोय, तर मग सांभाळायचं कोणी. मग तिला उशीर झाला तर ती यायच्या अगोदर काही टीव्ही बघत बसण्यापेक्षा ते हातभार लावलेला का, पगार दोघंही आणणार आहेत ना घरामध्ये, मग दोघांनी घरकामात हातभार एकमेकाचा वाटला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी महाराज एकमेकांना समजून घेऊन. आणि दुसरा आहे ह्या दाम्पत्यानंतर पुढची गोष्ट आहे सुताश्च सुधिया. एक सगळ्यात मोठी गोड गोष्ट सांगतो, जीवनामध्ये तुम्ही संपत्ती किती कमवली याचं मोजमाप कोणी करत बसणार नाही. तुमच्या पोटी आलेली संतती किती चांगली निघाली याची समाजात चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संपत्तीला थोडं कमी महत्व द्या, संततीला महत्व जास्त द्या. पुत्र भावा ऐसा गोंडा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. देवाला आनंद वाटतो. आमचे गुरुवारे फार गोड सांगायचे. आळंदीत केंद्रे महाराजांकडे होतो आम्ही राहिला, गोविंद महाराज केंद्रे. बाबा कीर्तनात फार गोड सांगायचे. ते म्हणायचे ज्याचे बैल चांगले त्याची शेती चांगली, ज्याचे टाळकरी चांगले त्याचं कीर्तन चांगले, ज्याच्या पंक्ती चांगल्या त्याची दिंडी चांगली, आणि ज्याचे लेकर चांगले त्याचा संसार चांगला. राष्ट्रसंत भगवान बाबांचं एक वाक्य होतं, प्रसंग पडला तर यक्र विका पण लेकर शिकवा. नुसते शिकवा नाही, संस्कार संपन्न होतील असे शिकवा. शिक्षित होणं वेगळं, सुशिक्षित होणं वेगळं. सध्याची पिढी डिग्र्याच्या पिलोट्या मिळवणारी शिक्षित होताना दिसते,
पण संस्काराच्या बाबतीत मात्र ती अशिक्षितच राहताना दिसते. विठाला बघा महाराज, आम्ही निरीक्षण करतोय. मी दरवर्षी 4-5 वृद्धाश्रमाला भेटी देतो. त्या वृद्धाश्रमात गेल्यावर चर्चा करतो म्हाताऱ्यांसोबत. 99% म्हातारे सांगतात आमचे पोरं चांगल्या नोकरीवरच्या पदावर आहेत. PSI आहे, PI आहे, IPS आहे, प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, वेगळ्या वेगळ्या नोकरदारांचे मायबाप तिथे सापडतात. मी आता 10 वर्ष झालं माझा हा उपक्रम आहे. दरवर्षी 5 वृद्धाश्रम फिरतो. अजून मला एकही माणूस भेटला नाही, एकही, की जो म्हातारा म्हटलाय माझं पोरग शेतकरी आहे. शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात नसतात. नोकरदारांनाच ते सांभाळणं जरा कठीण जातं. अरे आमच्या शेतकऱ्याचं म्हातार पलंगावर रुबाबात बसून आडकीत्यानं सुपारी कातरीत आहे. पानाला चुना लावून रुबाबात पान खात बसलेलं राहतं. मग कधी कधी असं मनात येतं महाराज, मोठ्या हुद्द्यावर जाऊन पोरं जर आपल्याला वृद्धाश्रमात पाठवत असतील तर त्यांना खरंच शिकवून तिथवर पाठवावं का नाही पाठवावं. आज कठीण काळ आलाय. मला दादाचा एवढा समाधान वाटलं. दादाला तर परमार्थाची आवड आहे, हनुमान दादांना, पण बालाजी सुद्धा तितक्याच पवित्र विचाराचा मुलगा. त्यानं परभणीत येण्यापूर्वी बदली करून घेण्यासाठी त्याची धडपड चालली होती. ते आमची खूप 7-8 वर्षापासून मैत्री आहे. तलाठी पदावर कामाला असून, एवढं जनतेच्या संपर्कात असून, एक आध्यात्मिक विचार, पवित्र सारखं धार्मिक ग्रंथाचं, तुकडोजी महाराजाच्या कविता असतील, त्यांच्या ग्रंथाचं वाचन असेल, त्याच्या मनामध्ये ही भावना आहे. आळंदीची वारी करावी, पंढरीची वारी करावी, आई वडिलांना जीव लावावा, सांभाळावा, ह्या भावना असणारी मुलं घरात असणं काळाची गरज आहे. आता हे लेकर आहेत महाराज, एक गॅरंटीनं सांगतो, हे मोठे कीर्तनकार होतील नाही होतील, गायक वादक होतील नाही होतील, पण हे माय बापाला जीव लावून सांभाळणारे सज्जन माणसं झाल्याशिवाय राहणार नाही. हे बॉन्डवर लिहून घ्या माझ्या. वारकरी विचार एवढं तर देतील गड्या. आणि वारकऱ्यांनी तरी महाराज, माझी भजनी मंडळाला विनंती, गायक वादक कीर्तन करतात, किमान आपले मायबाप तरी रुबाबात असावेत. कारण आपल्याला लोकांना सांगायचं, सांगण्यासाठी तरी आपण सांभाळले पाहिजे. बऱ्याच कीर्तनकारांच्या मायबापाचा वनवास आहे. इथं जीव काढू काढू आई माझी म्हणतो, तिकडे त्याची आई गोठ्यात ठेवतो, तो भाग वेगळा. इकडं लय अवघड आहे गड्या बाप म्हणतो, आणि तिकडं बापाला किती अवघड करून ठेवलंय ते त्यालाच माहिती. मायबाप कीर्तनात सांगून मायबापाला हीन वागणूक देणारे कीर्तनकारही आहेत. मी म्हणतो वर एक नरकाचं बांधकामच केलं पाहिजे स्पेशल. हे असले सगळे महाराज लोक तिथं नेऊन आणले पाहिजे. जे फक्त पोपटपंची बोलतात, वागण्यात शून्य आहे. सज्जन संतती पोटी येणं हे आपलं परम भाग्य आहे. घराचा आनंद ह्या 2 गोष्टीत आहे. मनासारखी पत्नी, मनासारखी याचा अर्थ सौंदर्यवती नाही. तुम्ही बाह्य सौंदर्याचा विचारच सोडून द्या. ते काय 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. बाहेरच्या सौंदर्यावर लुब्ध होऊ नका. फारच सुंदर आणायचं, बाहुलीसारखी आणायची, तिला करून खाऊ घालायचं, काय जाळतो का तिच्या सौंदर्यावर? हे 2 दिवसात जाणार आहे. ती दिसते कशी याच्यापेक्षा तिचं असणं महत्वाचं आहे. तिचं असणं तुमच्या जीवनामध्ये तुमच्या अस्तित्वाला उठावदार असणारा असावा. अशी जोडी आणि त्याच्या पोटी सज्जन संतती हे सगळ्यात मोठं घरातलं आनंदाचं केंद्र आहे. विठाला हे करत असताना अतिथी पूजा व्हावी, शिवपूजन, देवपूजा दररोज असावी. मिष्ठान्नम पानम ग्रहे, आलेला अतिथी विनमुख जाऊ नये. विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आलेल्या पाहुण्याला आपण 4 घास, तानेल्या जीवन घरामध्ये हे दिल्या जाऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, साधो संगम उपासते ही सततम धन्यो गृहस्थाश्रम. साधूची संगती. तुम्हाला सांगू, सज्जन माणसांचा सहवास जर घराला लाभला तर त्या सज्जनाचे विचार आणि त्याच्या
आचाराचा विचाराचा प्रभाव त्या कुटुंबावर पडतो आणि ते विचार मी पदरचं बोलत नाही पतन उद्धार संघाचा महिमा तेजावे आत्मा संत सेवी ज्या घरावर संतांची कृपा झाली ती घर पूर्णत्वाला गेल्याशिवाय राहत नाही तुकोबारायाच्या शिष्या असलेल्या जनाबाईंचा हा सिद्धांत आहे आमची इमारत सुद्धा तेव्हाच फळाला आली जेव्हा संत कृपा झाली संत कृपा पूर्णत्वाला गेली बांधकाम पूर्ण होणं म्हणजे इमारत पूर्ण होणं नाही हो का मटेरियल आणून बांधकाम झालं घर तयार झालं त्या घराला मंदिर बनवण्याचं काम तिथं राहणाऱ्या लोकांनी करायचं असतं मंदिर मंदिर म्हणजे काय जिथं तीन गोष्टी एकत्र येतात त्याला मंदिर म्हणायचं मंगलता दिव्यता आणि रम्यता ज्या घरात गेलं की मांगल्याची अनुभूती येते दिव्यतेची प्रतीती येते आणि जिथं रम्य वाटतं ती घरं घरं नसतात ती घरं मंदिरं झालेली असतात हो का घर बांधत असताना सगळ्यात पहिलं घरात देवघराचं नियोजन करायचं आणि एकच ध्यानात ठेवायचं हे घर मी देवासाठी बांधलंय आणि त्याच्या कृपेनं मी इथं राहणार आहे मी केलेला दररोजचा स्वयंपाक देवाचा नैवेद्य म्हणून केलाय आणि त्याला नैवेद्य दिल्यानंतर त्याचा प्रसाद मी ग्रहण करणार या दररोज ह्या भावना असल्या पाहिजे अंगणात तुळशी वृंदावन त्या तुळशी वृंदावनाला तांब्याभर पाणी घरातल्या देवघरातल्या देवाची पूजा आणि केलेल्या स्वयंपाकाचा पहिला घास भगवंताचा मग त्याचं उष्ट म्हणून त्याचा प्रसाद आपण सेवन करतोय या भावनेने त्या घरात जेवतो हे घर देवाचं आहे आणि मी त्याच्या कृपेने इथं राहतोय इथं केल्या जाणारा स्वयंपाक देवाचा प्रसाद म्हणून केला जातोय आणि त्याच्या कृपेने मी प्रसाद म्हणून घेतोय
हात जोडून विनंती आहे महाराज, हे तर घर झालंच आहे, हे वारकरीच कुटुंब आहे, पण ज्यांनी ज्यांनी मोठी घरं बांधली त्यांनी घरात देवघर करा. आणि देवघर करत असताना देवाचा नैवेद्य घरात शिजवतो या भावनेनं शिजवा. मग नैवेद्य जर देवाचा शिजवायचा असेल तर तिथं जनावराचा आणून शिजवावं का विचार करा, कोंबड्याचा आणून शिजवावं का विचार करा. पाया पडतो तुमच्या. ही संस्कृती आपली नाहीच आहे. माणसानं शुद्ध शाकाहारी जीवन जगावं. नसलच आवरत तर तिकडं ढाब्यावर रात्री बोंबलत हिंडावं, 12 वाजेपर्यंत घरी येऊ नये. मी तर म्हणतो बायको नाही त्या दिवशी त्याला घरात प्रवेश देऊ नये, तिकडंच झोप म्हणून. आंघोळ जुन्या काळात महाराज काय आमच्याकडे फार पवित्रता जपल्या जायची, आजही आहे. तुला लय हाऊस आहे ना तिकडं कोठ्यात चूल मांड, तू ते जर्मनचे भांडे घेऊन बस बोंबलत तिकडं. इतकं घरात घेत नाहीत पोरा स्वरांना महाराज आमच्याकडे. अजून पवित्रता जपली पाहिजे. आपण माणसं आहोत, माणसासारखं वागा. जन्माला माणसं म्हणून आलोय, किमान मरेपर्यंत माणूस म्हणून राहा. नाही देव झाला तरी चालेल, माणूस म्हणून मरायचंय एवढं ध्यानात ठेवा. पवित्र शुद्ध शाकाहारी जीवन. ह्या धादांत कल्पना डोक्यातल्या काढून टाका. तब्येत होते, वजन होत आहे, यावन त्यावन काही नाही. हे लेकर बघा आमचे, तुम्ही रोज त्यांना घरच्या लेकराला काजू बदाम खाऊ घाला तरी बी ह्यांच्यासारखे चमकणार नाहीत. हे मधुकरीचं खातील पण चेहरे बघा, गुलाबाच्या फुलासारखे. टवट शाकाहारी जीवन बघा. घर आहे ना, अरे मंदिर करतोय ना आपण, त्या मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे ना. घरात वाईट वक्त घेऊन कशाला येतात, एवढं जपायचं. आमचा हा बिडगर परिवार, आमचे बालाजी साहेब त्यांच्याद्वारा सुंदर अशा वास्तूची निर्मिती होऊन आज त्याला घर पण प्राप्त झालं. त्यांच्याही इमारतीचं संतांच्या कृपेनं पूर्णत्वाला फळाला आले असं म्हणायला अडचण नाही. आता या नूतन वास्तूमध्ये बिडगर परिवाराला आयु आरोग्य सौख्य धनसंपदा लाभावी, त्यांच्या जीवनामध्ये निरतिशय निर्भेळ आनंद प्राप्त व्हावा, त्यांच्याकडून साधू संतांची देवाधर्माची सेवा घडावी, वारकरी संप्रदायाप्रती त्यांची आदराची भावना अशीच टिकून राहावी, सज्जनांचा सहवास त्यांना घडावा, सद्विचारांचं वर्तन त्यांच्याकडून होत राहावं आणि देश देव धर्मासाठी त्यांचं समर्पण सदैव राहावं. या घरामध्ये त्यांना शतायुषी आरोग्य संपन्न जीवन लाभावं अशा सद्भावना या गृहप्रवेशाच्या निमित्तानं, वास्तुशांतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं व्यक्त करून बिडगर परिवाराप्रती अत्यंत प्रेमाची भावना ठेवून उपस्थित सर्वांच्या वतीनं त्यांना शतायुषी आनंदमय निरोगी आयुष्याच्या सद्भावना या नूतन वास्तूमध्ये व्यक्त करून कीर्तन सेवेला विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली कळस भजन करा सावकाश. ज्ञानदेव रचिला पाया उभारेली देवालय. तुका झाला से कळस.
अर्धा मिनिट लगेच कीर्तन संपेल. तुमच्यासाठी घेणार आहे ज्यांना दम्याचा आजार आहे त्यांच्यासाठी चांगलं औषध आहे आमच्याकडं. समोरच्या पांढरी गाडी MH 44 77 33 गाडी ड्रायव्हर आहे. ज्याला कसलाही दमा असू द्या, तुम्हाला तिसऱ्या दिवशी फरक. मी शेकडो लोकांचा पंप बंद केलाय. त्या दम्या, त्या औषध गोळ्या बंद, पंप बंद, औषध सुरू करा. चौथ्या दिवशी तुम्हाला हलका हलका वाटेल. छातीतला कफ जळून जातो. सर्दी नेहमी होत असेल तर ती बंद होते. ॲलर्जी कोणाला धुळीची असते, शिंका येतात, ते बंद होते. श्वसनाच्या विकारावर कोरोना काळात मी 250 कुटुंबाला ते औषध घरपोच दिलं. 250 कुटुंबात एकही पॉझिटिव्ह निघाला नाही त्या औषधामुळे. चांगलं औषध आहे. 200 रुपये किंमत आहे. दररोज सकाळी उपाशी पोटी अर्धा ग्लास पाण्यात 3च थेंब टाकायचे. 3 ते 4 थेंब औषधाचे. पाणी हलवायचं, प्यायचं. 1.5 महिना बाटली तुम्हाला पुरते. 1-2 बाटल्या दम्यावाल्यानं घ्या. 3 महिन्याचा तो कोर्सच होऊन जाईल. 3 महिने औषध घेतलं तर वर्ष 1.5 वर्ष दमा पुन्हा त्रास देणार नाही. मग वर्ष 1.5 वर्षांनी जर त्रास वाटला तर परत मला फोन करा. पुन्हा 2 बाटल्या घ्या. 1-1.5-2 वर्षापर्यंत मी तर 2-2.5 वर्ष बऱ्याच लोकांना दिलंय. दम्यासाठी काम करतं. ज्याला पित्त आहे, जळजळ मळमळ होतंय, डोकं दुखतंय, त्याने ते औषध घ्या. ज्याला अजीर्ण अपचन होतंय, पोट गच्च होतंय, पचन शक्ती बिघडली आहे, सकाळी पोट मोकळं होत नाही, बद्धकोष्ठ म्हणतो आपण, ते कायम चूर्ण वगैरे घेऊ नका बरं. ते जर तुम्ही 15 दिवस घेतलं तर त्याचा घोटाळा सांगतो. ते सवय त्या चूर्णाची अशी, ती घेतलं ना तर पुन्हा मग चूर्ण घेतल्याशिवाय संडासच होत नाही. मग ती सवय शरीराला लागते. ह्या औषधाचं तसं नाही. तुम्हाला जेव्हा बरं वाटलं तेव्हा तुम्ही बंद करून टाका. तुमचं नॅचरली काम होईल. ज्याला पोटाचे आजार आहेत त्यानं घ्या, पित्तावाल्यानं घ्या, दम्यावाल्यानं घ्या. शुगर आज 400 असू द्या, 12 दिवस औषध घ्या आणि 13व्या दिवशी शुगर मोजा. 400ची शुगर 150च्या आत आलेली असेल. शुगरच्या गोळ्या सुद्धा अनेक लोकांच्या मी बंद केल्या त्या औषधानं. तुळशीचा अर्क काढून बनवलेले 5 प्रकारच्या तुळशीचा मी जवळजवळ 11 वर्ष झालं माझ्या आईला देत होतो. तिच्या 81व्या वर्षापासून 92व्या वर्षापर्यंत ती जगली. त्या औषधामुळे तिला दमा नाही, शुगर नाही, BP नाही, कधी तिला ॲडमिट करावं लागलं नाही, सलाईन लावावं लागलं नाही. 92व्या वर्षी आदल्या दिवशी 2दा जेवण करून पहाटचा हरिपाठ माझ्यासोबत करून मग तिनं डोळे बंद केले. इतकं व्यवस्थित 92 वर्षापर्यंत तिला मला सांभाळता आलं. ते औषध चांगलं आहे. आम्ही अर्धा तास प्रसाद घ्यायला थांबणार आहे. ड्रायव्हर गाडीत आहे, घेऊ शकता. फक्त औषध उपाशी पोटी सकाळी अर्धा ग्लास पाण्यात 3-4 थेंब घ्या. ते घेतल्यावर त्याच्यावर अर्धा तास जेवण, चहा, कॉफी काहीच घेऊ नका. अर्धा तास पाणी सोडून काही घेऊ नका. उठलं की औषध घेत जा. मग अर्ध्या तासात आंघोळ वगैरे सगळं होऊन अर्ध्या तासानं जेवलात तरी चालेल. औषध चांगले. अर्धा तासाने थांबणार आहे, घेऊ शकता. विठ्ठल जय 200 रुपये. विठ्ठल जय जय विठ्ठल जय. ओली नीले पुरी वेडी अपराध
तुका वाहे कळे उभा सन्निध प्रेम सप्रेम आरती गोविंदा प्रधानी मुग्धावो आरती नाम म्हणे केशवाचे देखो आरती ज्ञान मनोले भला आलो फले ज्ञान जगी हित नेनती कोणी नाव ठेविले ज्ञान स्वामी सद्गुरु राघवे घाली लोटा हितभावी माझ्या पंढरीचा वार करी अखंड प्रेमा पंढरीचा वार करी चंद्रभा कृष्ण पंढरीचा वार करी मागणी ते एक तुझ प्रति आहे देशतरी पाये पांडुराया संपासे हे चिमगदे आणि तुझे काय मागो देवा काहणे मज ठेवी पाये आलेल्या पाहुण्यांनी भोजन केल्याशिवाय जाऊ नये अशी बिडगर परिवाराची विनंती ज्ञानदेव तुकाराम पुरुष बसणार आहेत का महिला बसणार आहेत